हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीके प्रॅक्टिस सेट क्रमांक 32 बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जीके प्रॅक्टिस सेट क्रमांक 31 कंप्लीट केलेला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीकेचे प्रश्न कंप्लीट करणार आहोत। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले? उत्तर आहे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर। विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी पद्धतशीर प्रयत्न केले होते। प्रश्न क्रमांक 2, विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते? उत्तर आहे विष्णुशास्त्री पंडित। विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे होते विष्णुशास्त्री पंडित। प्रश्न क्रमांक 3, फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते? उत्तर आहे वामन शिवराम आपटे। फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते वामन शिवराम आपटे। प्रश्न क्रमांक 4, मुस्लिम ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सर सय्यद अहमद खान। 1875 अलीगडमध्ये मुस्लिम ॲग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली होती सर सय्यद अहमद खान यांनी। प्रश्न क्रमांक 5, 1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले? उत्तर आहे नाना शंकर शेट। नाना शंकर शेट यांनी 1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह बांधले। प्रश्न क्रमांक 6, सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली? उत्तर आहे श्री नारायण गुरु। श्री नारायण गुरु यांनी सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण दिली होती। प्रश्न क्रमांक 7, लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करणारे कोण होते? उत्तर आहे लाला हंसराज। लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना करणारे होते लाला हंसराज। प्रश्न क्रमांक 8, 1938 मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली? उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ। 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 9, कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली? उत्तर आहे 1848 रोजी। कोलकाता येथे बेथन यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा 1848 रोजी स्थापन झाली। प्रश्न क्रमांक 10, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे भगतसिंग व चंद्रशेखर आझाद। हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केली होती। प्रश्न क्रमांक 11, हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे नवगोपाळ मित्र। हिंदू मेळा या संघटनेची स्थापना केली होती नवगोपाळ मित्र यांनी। प्रश्न क्रमांक 12, कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय करून सोडले होते? उत्तर आहे भाई कोतवाल। भाई कोतवाल यांच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय करून सोडले होते। प्रश्न क्रमांक 13, बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे NM लोखंडे। बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना NM लोखंडे यांनी केली होती। प्रश्न क्रमांक 14, सामाजिक परिषद कोणी सुरू केली? उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे। सामाजिक परिषद ही न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 15, पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे गवा जोशी। पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक होते गवा जोशी।